खरं सांगा, एवढं तुम्ही नाचताय घाटात आहे, कुठनं जोश आला एवढं? पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंगाची कृपा आहे. पाय दुखतात का घाटात? खरं सांगा, किती वारी आहे? वारी किती आहे? दोन वाड्या गेल्या. 2 वाऱ्या केल्या. दुसऱ्या वारीत एवढा जोश आला. कुठलं तुम्ही? आम्ही नागपूरचे आहे. नागपूरचं आहे. एवढ्या लांब आलाय. आम्ही लांबून किती वारी आहे? ही आमची पण दुसरी वारी आहे. दिंडी कुठली आहे? ही नागपूरची महावैष्णवी दिंडी आहे. गौरव महाराज भोसले त्यांनी प्रतिक्रिया सुरू केलेली आहे. मागील 15 वर्षापासून ते दुसऱ्या दिंडीत होते, पण नवीन त्यांनी केली. पाय दुखतात आहे नाचताना, तुम्हाला कसं वाटलं? काही नाही, पांडुरंगाच्या कृपेने काही त्रास नाही, काही नाही ना काही नाही. आम्ही नागपूरला कुठे अर्धा किलोमीटर पण नाही चालत, पण इथे 250-300 किलोमीटर कसा पांडुरंग नेतो हे माहित नाही आतापर्यंत. बोला पांडुरंग भगवान की जय. बर माऊली, तुम्ही वयस्कर आहे, तुम्ही बी नागपूरचं दिसताय. वैष्णव नागपूरकर दिंडी. बर, आता तुमचं वय किती आहे? वय वर्ष चालू आहे माझं. पाय दुखतात का? पाय नाही दुखत. त्यांनी सांगितलं दुसरी वारी, तुमची किती वारी? पाचवी आहे. 5वी वारी. कसं वाटतंय घाटात एक चालताना? नंबर चांगलं वाटतंय. पांडुरंग आपल्या ऊर्जा देते. आता इथं एवढ्या फुगड्या खेळल्या, नाचली ह्या घाटात, दिवे घाटात, किती मनमोहक सोहळा आहे. काय वाटतंय थोडक्यात? उत्साह पूर्ण. 17-18 दिवसानंतर घरी गेल्यानंतर कसं वाटतंय? तेव्हा चांगलं वाटतंय. प्रसन्न. वर्षभर एनर्जी येते, चार्जिंग चार्जिंग मोबाईल चार्जिंग झाल्यासारखं होतं का चार्जिंग? काय वाटतंय? बरं वाटतं. एक नंबर बरं वाटतंय. काय सांगाल? काही नाही, खूप छान वाटतंय. हा. ही माझी पहिली वारी आहे ही, पण खूप बरं वाटतंय. बरं. असं वाटतंय की 10 वर्षी यायला पाहिजे. घाटात पाय दुखतात का? काय नाही, काय नाही वाटत. नाही. अजून विठ्ठलाची मूर्ती पुढे तुम्हाला भेटणार आहे, सगळं होणार आहे. पंढरीच्या वाटेवर तुम्ही चालत चाललाय, नागपूरवरनं एवढ्या लांब आलाय तुम्ही. हा, काय सांगाल थोडक्यात ही लीला कशी? आता एवढं नाचत्यात बाकी, पण एकाच्याही तोंडावर शिन दिसना, कुठे सगळे खुश आहेत. पांडुरंगाची लीला आहे. सगळ्यांना दुःख आहे सगळ्यांना, कुठं ना कुठं काय ना काय त्रास आहे, पण सगळं खुश आहे तिथं विठ्ठलाच्या वाटेवर. खूप काय सांगाल? नाही, इकडे काय नाही. काही असे लोक आहे की ते कधी येऊ शकत नाही, पण त्यांना यायला पाहिजे. इथे यायला पाहिजे. हा वैष्णवांची मांदियाळी बघितली पाहिजे. हा, बघितली पाहिजे. हा, काय सोहळा राहतो हा, हा, त्यांनी एकदा तरी बघितला पाहिजे. खूपशे लोक कधी येत पण आता नाही. जग वेळ झालंय, मोबाईल सोशल मीडियाकडे प्रचंड व्हायरल झालंय. राजकारण कुठल्या वाटेवर चाललंय तुम्ही बघताय. महाराष्ट्राचं सगळं वाटोळ झालंय. काय बोलाय नको ते, जाऊन द्या. माऊले 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 किती वय किती? माऊले 81. आईला सगळ्यात तुम्ही यांच्यात सगळ्यात ज्येष्ठ आहे तुम्ही. तरी तुम्ही घाट चढलाय. काय वाटतंय? पाय दुखतात? नाही, खरं सांगा. काहीच नाही. काहीच नाही. आता एवढं तुम्ही खुश दिसताय. खुश आहे. इथं एवढी माणसं नाचली, ही केली, एवढं तुम्हाला एनर्जी कुठं नाही? भगवंताची आहे. भगवंताची. काय वाटतंय वारीच्या वाटेवर चालत असताना? असं समाधानकारक वाटतं आम्हाला. दिंडी कुठली? दिंडी नागपूरची. नागपूरची दिंडी आहे. एवढ्या लांबनं तुम्ही चालत आला. वारी किती आहे तुमची? वारी मला वाटतं 60वी आहे. 60वी. नाही, तुमची वारी किती? 60 वया झाल्या. 60 वर्ष झालं. वय 81. आता जायला म्हणजे तुम्ही 21 वय. 15 वर्षापासून 15 वर्षापासून माझ्या बाबासोबत चालला. वडिलांसोबत 15 वर्षापासून वडिलांसोबत चालत आहे. आयला म्हणजे इथलं खरं तुम्हाला माहिती आहे. काय माऊली राव. यांनी सांगितलं वय यांचे 81. 60 वर्षाला पायवारी करतात. वडिलांसोबत वारीला येतो तो वयाच्या 15व्या वर्षी. तुम्ही किती वर्षाला वारी करताय? आम्ही 2 वर्ष झालं करतो. 2 वर्ष. काय वाटतंय? तुमचं गाव कुठलं? बार्शी. कसं काय वाटतंय? बार्शीवरून एवढ्या लांबनं तुम्ही आला, घाट चढलाय, पाय दुखतेत का? अजिबात नाही. नाही दुखत. माऊलीची कृपा द्यावा. माऊलीची कर शक्ती माऊलीच देते आपल्याला. माऊली शक्ती. हो, बरोबर. रामकृष्ण हरी. काय सांगाल? माझी पहिली वारी आहे. हा. अरे छान आनंद मिळून राहिला आहे वारीत. शक्ती देत आहे. कुठले? नागपूरच्या का तुम्ही? नागपूरला. सगळी नागपूरची दिसतात. नागपूर. दिंडी नागपूरची. नागपूरची आहे. गौरव महाराजाचे म्हणते सहयोजक गौरव महाराज भोसले. बरं, आता हे घाट चढताय तुम्ही, एवढा अवघड घाट आहे, म्हणजे चढ आहे सगळा. पाय दुखतात का तुमचे? नाही, काही सगळ्यांना आम्ही विचारतो. सगळे नाही. कोणी एकही माणूस म्हणत नाही की पाय दुखतोय म्हणून. कोणाचेच पाय दुखत. माझ्या नीला प्रॉब्लेम आहे तरी मी इथून इथे पर्यंत नाही चालत होतो. इकडे निघालो तर पूर्ण चालून राहिलो. म्हणजे घराकडे तुमचा पाय दुखतोच. इकडे नाही दुखून राहिला.
1-2 किलोमीटर चालला तरी पाय दुखणार. पाय दुखतो इथं नाही दुखत. 5 दिवसापासून काही पाय नाही दुखला काही नाही. यांनी कसं काय? डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं व्हायचं झालं ऑपरेशन बरंच झालं. तर खराब झाला म्हणे, तुम्हाला रिप्लेस करायची आहे म्हणे. रिप्लेस करायचंय आता हा. इथनं गेलो. हा नाही माऊली करून देणार नाही. माऊली नागपूरचं तुम्ही बी का? नागपूर वरून आलो आम्ही. हा. वैष्णव पालखी महावैष्णव दिंडी तुमची. वैष्णव दिंडी. आणि आम्ही घरून निघालो तर वाटत नव्हतं का बाबा आम्ही एवढं पायदळ चालू शकू. लेकिन पंढरीरायाची कृपा, आम्हाला काहीच त्रास होत नाही आहे. काही त्रास होत हो. आणि सहज एवढा मोठा जो घाट आहे सहज चढून राहिलो आहो. तर हा एक उत्साह आहे, भक्तीचा एक हे आहे, रस काय आहे. वाटते वारी किती तुमची? माझी पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी. पहिलीच वारी आहे. त्या बाबांनी सांगितलं आता आम्ही ऐकलं हो. 81 वय आहे त्यांचं. हो. 60 वर्ष वारी करतात. बरोबर. तुम्ही बी चालणार का इथनं पुढे? हो मी पण चालणार आहे. हो. सोडणार नाही वारी नाही, अजिबात. नाही 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 बिलकुल तुमच्या नाही. हातात जपमाळ आहे. हो, नाही. 11वी वारी. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. नाही नाही माझ्या पाया पड नका. हा. वारीच्या वाट्यावर सगळीच माऊली. बरं काय सांगाल यांचे? हे म्हणतात पहिली वारी. त्यांनी सांगितलं 60 वर्ष मी वारी करतोय. तुमची किती वारी? माझी 13वी वारी आहे. काय वाटतं 13 वर्षात 13 वर्षात काय बदल झाला का? बदल म्हणजे माझी तब्येत एकदम चांगली आहे, पाय दुखत नाही, काय दुखतं? काही नाही. आणि मी करणार जोपर्यंत माझे पाय व्यवस्थित आहे तोपर्यंत करणार. काय आता घाट चढताय तुम्ही, दिवे घाट. आता ह्यांनी सांगितलं मला डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलंय, पण इथं आल्यानंतर काय तसं वाटणं झालंय. तुमचा अनुभव काय? मला काहीच वाटत नाही घाट हा? घाट चढणं म्हणजे काहीच नाही वाटत. काहीच नाही वाटत. घाट चढणं म्हणजे सुखद दम अनुभव आहे पण नाही पूर्ण. लागला, हा? दम पण नाही दम भरला. पण नाही लागला. हो, आनंद आनंद आहे. आनंद. अभंग. नमस्कार, माझं नाव पंकज पंढरनाथ गुगे. मी परभणी जिल्ह्याचा आहे. मी एक अभंग म्हणतो. अभंग म्हणा, अभंग म्हणा, अभंग म्हणा तुम्ही. हा म्हणा. पंढरीची जा रे आल्यानो संसारा, पंढरीची जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा बेटीची आवडी, वाट पाहे उभा बेटीची आवडी. धन्यवाद. धन्यवाद माऊली, धन्यवाद. एक नंबर अभंग आहे. गवळण तुम्ही म्हणणार, ह्यांनी अभंग म्हणला, तुम्ही गवळण म्हणा. जाऊन द्या. हा, म्हणा. या दाजी इकडे या. हा, इकडे असते या. बर या दाजी. हा, म्हणा गवळण. बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, होय वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, झाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, झाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, माता शोभे पिंपळ पान, डोई टोपडे भूषण, माता शोभे पिंपळ पान, डोई टोपडे भूषण, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाप रुक्मावर कांतो आम्हा विठ्ठल वासवतो, बाप रुक्मावर कांतो आम्हा विठ्ठल वासवतो, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, चाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, चाले मलपत मलपत कैसे अंग डोलत, बाळ सावळे वानाचे, बाळ दिसत कोणाचे, बाळ सावळे वानाचे,
बाळ दिसते कोणाचे बाळ सावळ्या वानाचे बाळ तुकाराम कोळेकर नांदल नांदेड सातारा जिल्हा. सातारा जिल्हा फलटण तालुका फलटण तालुका. घेतला तुम्ही कोळेकर महाराज. माऊली आम्ही नंदापुरी रामटेकचे राहणारे आहेत. माझी 3री वारी आहे. मी सारिका आठवर रंदापुरी माझी पहिली वारी आहे. आणि आम्ही आमच्या मागे खूप काही अडचणी येते पण आमचा पांडुरंग आम्हाला बरोबर नेते. आमच्या पंढरीला नेते. वारीच्या वाटेवर दरवर्षी येणार. दरवर्षी येणार. आम्ही आम्ही फलटणचे नांदेडचं कडव म्हणा 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 हा. हात काढा, म्हणा. विठ्ठल विठ्ठल मनात बाई मनातल्या मनात विठ्ठल विठ्ठल मनात बाई मनातल्या मनात टाळ मृदंग घेऊन हाती तुळशी वनात टाळ विना घेऊन हाती तुळशी वनात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.